नमस्कार मित्रांनो, मी UD पाटील आपलं स्वागत करीत आहे. आपण भाग 2 सेमिस्टर 3 भूगोल पेपर नंबर 4 साधन संपत्ती भूगोलाचा आपण अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, यामध्ये आपण पाहिलेलं आहे की 4 प्रकरणांचा आपण अभ्यास करणार आहोत. यापैकी पहिलं प्रकरण जे आहे साधन संपत्ती भूगोलाची ओळख आपण पूर्णपणे अभ्यासलेलं आहे. दुसरं प्रकरण आहे, याचं नाव आहे मेजर साधन संपत्ती किंवा प्रमुख साधन संपत्ती किंवा महत्त्वाच्या साधन संपत्ती असं नाव आहे. याचा अभ्यास आपण सुरू केलेला आहे आणि याच्यानंतर आपण पुढं अभ्यासणार आहोत ते साधन संपत्तीचा शाश्वत विकास आणि प्रात्यक्षिक भूगोल आपण अभ्यासणार आहोत. या प्रमुख महत्त्वाच्या साधन संपत्तीमध्ये 4 महत्त्वाच्या साधन संपत्ती आहेत. या 4 महत्त्वाच्या साधन संपत्तीची नाव आहेत पहा की वन साधन संपत्ती, जलसाधन संपत्ती, ऊर्जा साधन संपत्ती, मानवी साधन संपत्ती. यामध्ये आपण जलसाधन संपत्तीचा अभ्यास मित्रांनो केलेला आहे. यामध्ये तिचं आपण जलसाधन संपत्तीचे महत्त्व अभ्यासलं, प्रकार आपण अभ्यासले, त्याचं वितरण आपण अभ्यासलेलं आहे आणि मग त्याचा उपयोग आणि समस्या आपण अभ्यासलेल्या आहेत. नंतर आपण वन साधन संपत्तीचा अभ्यास आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण जंगले, गवताळ प्रदेश, वाळवंटी समूह यांचा आपण अभ्यास केला. जंगलांचा आपण वितरण आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण गवताळ प्रदेशांचं जे काही वितरण आहे ते वितरण आपण अभ्यासलं आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं की वाळवंटी वनस्पतींचं वितरण आणि त्याचबरोबर पहा हे जंगलं, गवताळ प्रदेश आणि जे काही वन आहेत यांच्या वितरणासोबत त्यांचा उपयोग आणि त्यांच्या समस्या यांचाही आपण अभ्यास केला आणि सगळ्यात शेवटी आपण वनांचं आपण प्रत्यक्ष आपण समस्यांचा अभ्यास नाही केला अजून, परंतु प्रत्यक्ष उपयोगाचा आपण अभ्यास केलेला आहे. अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष उपयोगांचा अभ्यास आपण पाठीमागच्या क्लासमध्ये केलेला आहे. आणि आता आपल्याला वनसाधन संपत्तीच्या ज्या काही समस्या आहेत या समस्यांच्याकडं आपल्याला थोडंसं लक्ष टाकायचं आहे या क्लासमध्ये आणि मग पुढची जी काही साधन संपत्ती आहे प्रमुख साधन संपत्ती तिकडं आपल्याला ओळायचं आहे. पहा थोडंसं जो काही आढावा आहे मित्रांनो थोडासा घाई गडबडीत मला घ्यावा लागत आहे. याचं कारण आहे की आपण जो अभ्यास करीत आहोत हा अभ्यास खूप मोठा आहे. हे प्रकरण खूप मोठं आहे आणि आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त भाग आपल्याला कव्हर करायचा आहे. आपण डायरेक्ट वनसाधन संपत्तीच्या समस्या हाच मुद्दा सुरू करू शकत नाही. याचं कारण असं आहे की जी मुलं नियमित नाही आहेत त्या मुलांना पाठीमागं आपण काय शिकलोय किमान त्या गोष्टी कानावरून जाणं आवश्यक आहे. म्हणून हा आढावा घेणं आवश्यक असतं आणि म्हणून आपण हा आढावा थोडासा घाई गडबडीत घेतला तरी तुमच्या लक्षात येईल की आपण कोणत्या कोणत्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. तर आज आपण अभ्यासूया की वनसाधन संपत्तीच्या समस्या कोणत्या समस्या आहेत. पहिली समस्या आहे की कमी होणारं जंगल. ही एक भयानक समस्या आहे. वाढती जी काही लोकसंख्या आहे या वाढत्या लोकसंख्येमुळं अनेक गोष्टी घडत आहेत. मानव हा थोडासा इतर प्राण्यांच्या पेक्षा बुद्धिमान प्राणी असल्यामुळं आणि त्याची संख्या वाढत चालल्यामुळं तो आपलं अस्तित्व प्रथम राखण्याचा प्रयत्न करतोय आणि प्राणी, वनस्पती किंवा इतर असणारे जे काही पक्षी आहेत यांच्या अस्तित्वाकडे तो फारसं लक्ष देत नाही आणि मग स्वतःचं अस्तित्व राखण्यासाठी मानवाची जी काही प्रचंड लोकसंख्या वाढत आहे तर या लोकांच्या निवाऱ्यासाठी आपण वसाहत उभा करण्यासाठी आपण म्हणू शकतो. मग ती स्थायी वसाहत असेल, अस्थायी वसाहत असेल किंवा स्थायी वसाहतीमध्ये आपण पुन्हा प्रकार करू शकतो. ग्रामीण वसाहत असेल, शहरी वसाहत असेल, या सर्व वसाहतीसाठी त्याला मोठ्या प्रमाणात जंगलतोड करावी लागते. अर्थात जंगलतोड न करता सुद्धा आपल्याला वसाहत निर्माण करता आली असते, परंतु आपल्याला पर्यावरणानुसार आपल्याला जीवन जगायचं नाहीये. आपल्या बुद्धिमत्तेनुसार आपल्याला जीवन जगायचं आहे आणि या दरपोक्तीमुळं आपण जंगलांचा सुपडा साफ करून टाकलेला आहे. हे आपण या ठिकाणी विसरून चालणार नाही. म्हणून
हे प्रचंड होणारं जी काही वसाहती आहेत आणि या वसाहतीमध्ये विशेषतः नागरी वसाहत असेल मग किंवा ग्रामीण वसाहत असेल, या वसाहतींच्या साठी मोठ्या प्रमाणात जंगल तोड होते आणि जंगलाचं क्षेत्र आपल्याला कमी झालेलं पाहायला मिळतं. याचबरोबर दुसरी एक महत्त्वपूर्ण गोष्ट घडते, ती महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे की औद्योगिकरण. मानव हा फक्त निसर्गावरतीच अवलंबून राहायला तयार नाहीये. तो आपल्या असणाऱ्या बुद्धीचा वापर करून प्रचंड मोठ्या प्रमाणात तो काय करतोय की औद्योगिकरण करतोय किंवा इंडस्ट्रीज उभ्या करतोय आणि या इंडस्ट्रीजमधून इंडस्ट्री उभ्या करण्यासाठी सुद्धा तो जंगलतोड करतोय असंही आपण म्हणूया. आणि बऱ्याच वेळा पहा की या इंडस्ट्रीजमध्ये कच्चा माल, रॉ मटेरियल्स ह्या जंगलातील वस्तूंच्यावरती प्रक्रियाही करतोय. उदाहरणार्थ जंगलतोड करून तो फर्निचर तयार करतोय, जंगलतोड करून तो खेळणी तयार करतोय, जंगलतोड करून तो अवजारे तयार करतोय, जंगलतोड करून तो इंधन म्हणून त्याचा वापर करतोय, स्वयंपाक करण्यासाठी सरपण म्हणून वापर करतोय. अशा अनेक कारणांच्यासाठी तो प्रचंड मोठ्या प्रमाणात जंगलतोड करत चाललेला आहे. आणि यामुळं मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं की प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केल्यामुळं आपल्याला की भूभाग जो आहे तो भूभाग वाळवंटी बनत चाललेला आहे. किंवा दुसऱ्या शब्दामध्ये आपण म्हणूया की नैसर्गिक वनस्पती शिवाय असा वृक्ष बनत चाललेला आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो का. तर ही जी काही कमी होणारं जी काही जंगल आहेत ही एक समस्या आहे आणि यामुळं अनेक समस्या निर्माण होतात. मग त्या पर्यावरणाच्या संदर्भात असतील किंबहुना नैसर्गिक वनस्पती नसल्यामुळं पशूंचा आहाराच्या समस्या असतील, पक्ष्यांच्या आहाराच्या समस्या असतील किंवा मानवाला लागणारी स्वच्छ हवा किंवा मानवाला लागणारं पोषक वातावरण याच्या समस्या असतील. अनेक प्रकारच्या समस्या आपल्याला निर्माण झालेल्या पाहायला मिळतात पहा. आणि पर्यावरण ज्याला आपण म्हणूया थोडक्या शब्दात सांगायचं तर पर्यावरणाचा जो काही समतोल आहे हा समतोल बिघडत चाललेला आहे असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि दुसरी समस्या आहे ती कमी उत्पादकता. जी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही साधनांचं आपण विशेषतः नैसर्गिक वनस्पतींचा जो काही ऱ्हास केलेला आहे आणि यामुळं आपल्याला जी काही उत्पादकता आहे ही आपली उत्पादकता घटत चाललेली आहे पहा. विशेषतः वनांच्या पासून जे काही आपल्याला काही उत्पादन मिळत होतं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात घटत चाललेलं आहे. मग ती असेल एक अनेक गोष्टी असतील, उदाहरणार्थ फळे असतील, कंदमुळे असतील किंवा आपल्याला लागणारं जे काही औषधी वनस्पती असतील, मध असेल, लाख असेल, डिंक असेल, चंदन असेल, अनेक गोष्टी ज्या आहेत ह्या किंवा आपल्याला लागणारे जे काही इतरही काही गरजेच्या गोष्टी असतील या वनातून प्राप्त होत. या सर्वांची वनातून प्राप्त होणाऱ्या वस्तूंची जी काही उत्पादकता आहे ही उत्पादकता कमी झालेली आहे असंही या ठिकाणी आपण म्हणू शकतो पहा. याचं कारण की निसर्गाकडे आपलं लक्ष नाही आहे आणि निसर्गाचं आपण संवर्धन केलं पाहिजे, निसर्गाची आपण जोपासना केली पाहिजे किंवा निसर्गाचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या डोक्यामध्ये जी काही आधुनिकतेची किंवा विज्ञानाची जी काही हवा आहे ती हवा जरा थोडीशी बाजूला सारून किंवा आपण असंही म्हणूया की विज्ञानाचा आणि या असणाऱ्या निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तर या ठिकाणी जी काही कमी उत्पादकता आपण बघतो ही समस्या निर्माण झालेली आहे ही आपल्याला दूर करता आली असती पहा. परंतु असं होत नाहीये. आपले जे काही उत्पादन आहे जंगलापासून प्राप्त होणारं हे घटत चाललेलं आहे. फक्त एवढ्या वस्तूंचंच उत्पादन घटतं असं नाही मित्रांनो, प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस दुसरा आहे की जसं आपण बघतो की हवामानात बदल होत आहेत किंवा पर्यावरणाचा समतोल ढासळतोय किंवा प्रचंड उष्णता वाढू लागलेली आहे किंवा आपण प्रचंड प्रदूषण वाढू लागलेलं आहे. या सर्व जी काही गोष्टी आहेत या सर्व गोष्टी मित्रांनो आपलं उत्पादन घटवतात. आर्थिकदृष्ट्या बोलायचं असेल तर हा प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात लॉस आहे आपला आणि आपण तो मान्य केला पाहिजे. फक्त प्रत्यक्ष दिसणाऱ्या आणि आपण हाताळणाऱ्या वस्तूच उत्पादन घटलं एवढाच लॉस नाही आहे, तर पर्यावरणीय लॉस किंवा ज्याला आपण हानी म्हणू
ही प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, हे या ठिकाणी आपण विसरून चालणार नाही. पहा, तिसरी समस्या आहे की जंगलांचा जो काही वापर आहे हा अनैतिक वापर वाढत चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. विशेषतः ही सार्वजनिक साधन संपत्ती मानली जाते. जी काही सागर असतो किंवा नैसर्गिक वनं असतात किंवा पर्यावरण असतं, हे सार्वजनिक साधन संपत्ती असते. आणि या सार्वजनिक साधन संपत्तीचा वापर हा अत्यंत बेशिस्तपणे होत आहे. आणि त्याच्यावरती तुमच्या आमच्यासारख्या सुज्ञ माणसांनी थोडासा अटकाव घालण्याचा प्रयत्न केला तर आपल्यालाच लोक म्हणतात की ही काही तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे का, असं म्हणतात. आणि त्याचा वापर काय करतात, अत्यंत भरमसाठ प्रमाणात किंवा आपण म्हणूया की कोणत्याही प्रकारचा बुद्धीचा वापर न करता प्रचंड मोठ्या प्रमाणात या जंगलांचा ऱ्हास करत असतात. आणि मग त्याच्यावरती शासनानं प्रयत्न करून कायदे करून चालत नाही, तर ते कायदे आपण पाळले पाहिजेत आणि त्या कायद्यानुसार आपण चाललं पाहिजे, कायद्याचं राज्य आलं पाहिजे. तर या ठिकाणी जो काही जंगलांचा अनैतिक वापर आहे तो अनैतिक वापर टाळणार आहे. अन्यथा प्रचंड मोठ्या प्रमाणात वापर करणं म्हणजे बेकायदेशीर वापर करणं म्हणजेच अनैतिक वापर आहे. की लाकूड कटाईचा परवाना नसताना लाकूड कटाई करणं म्हणजे हे अनैतिक आहे, लक्षात घ्या. किंवा प्राण्यांची शिकार करण्यासाठी आपल्याला बंधन असताना आपण शिकार करणं जंगलामध्ये जाऊन हे अनैतिक आहे. किंवा त्या ठिकाणी शांतते राखणं आपलं कर्तव्य आहे, तिथं जाऊन आपण गोंधळ घालणं, धिंगाणा करणं, मोठ्या प्रमाणात तिथं आपण ध्वनी प्रदूषण करणं हे अनैतिक आहे. अशा प्रकारचा आपला अनैतिक वापर जो आहे, किंबहुना आणखीन अनैतिक वापरामध्ये आणि इतरही काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपण उदाहरणार्थ की माफिया जे लोक असतात ते अशा जंगलांचा वापर करतात आणि स्वतः त्या ठिकाणी लपून राहतात आणि त्यांचे अनैतिक कारभार किंवा तिथनं सूत्र हलवतात, असंही चित्र काही वेळेस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. पहा, तर हे जे काही आपण अनैतिक गोष्टी आहेत, मग ते वृक्षतोड असेल किंवा प्राण्यांचे शिकार असेल किंवा इतर काही तस्करी असेल किंवा काही अनैतिक गोष्टींचा वापर असेल, हे थांबवलं पाहिजे. आणि हे दिवसेदिवस वाढत चाललेली ही एक समस्या आहे असं आपण म्हणू शकतो. पुढचं आहे वाहतूक साधनांचा अभाव. अर्थात हे सर्वसाधारणपणे जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात असणारं जे काही जंगल क्षेत्र आहे, विशेषतः उष्णकटिबंधातील जे काही आपण अमेझॉन नदीचं खोरं किंवा कांगो नदीचं खोरं या परिसरातली जी काही जंगलं आहेत, या ठिकाणच्या जंगलांच्या किंवा या प्रदेशामध्ये वाहतूक साधनांचा अभाव आहे. किंबहुना असं आपणही म्हणू शकता की ज्या ज्या ठिकाणी दुर्गम प्रदेश आहे आणि दुर्गम प्रदेशामध्ये वनं आहेत, त्या ठिकाणी वाहतूक साधनांचा अभाव आहे. ही एक समस्या आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. अर्थात या समस्येमुळे मित्रांनो एक फायदा झालेला आहे की अशा दुर्गम भागातील वनं टिकून आहेत, सुगमता वाढली आणि सुगम भागातील जी काही जंगलं आहेत ही वाहतुकीच्या साधनामुळं नष्ट होत चाललेले आहेत. हाही भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे काही जर वाहतुकीची सुविधा झाली तर जंगलांचा ऱ्हास जलद होतो आणि वाहतुकीची सुविधा नसेल तर त्या ठिकाणी जंगलांचा ऱ्हास हा सावकाश होत चाललेला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. परंतु एक तांत्रिक बाब म्हणून आपण वाहतूक साधनांचा अभाव ही समस्या आहे असं आपण या ठिकाणी म्हणूया. यानंतर आहे जंगलातील वने किंवा आगी. जंगलात जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात काय होतं की फांद्यांचं घर्षण होतं आणि जंगलातील झाडांच्या ज्या काही फांद्या आहेत ह्या जर फांद्या वाळलेल्या असतील तर त्या घर्षणामधून कधी कधी आग निर्माण होण्याची शक्यता असते. आणि ही घटना जर उन्हाळ्यात झाली तर मित्रांनो त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात आग लागते आणि जंगलामध्ये आपण म्हणतो की वणवा पेटलेला आहे, वणवा भडकलेला आहे, अशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होते. आणि मग त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वनस्पती आणि प्राणी आणि वनस्पती आगीच्या स्थानी त्यांचं नाश होतो किंवा आगीचं ते भक्ष बनतात आणि पर्यावरणाचा प्रचंड ऱ्हास होतो. म्हणजे जंगलातील वन आणि आगी ह्या एक समस्या आहे. या समस्यांच्यावरती मानवी उपाय काय चालत नाही आहे. आपला असणारा जो काही
बंब आहे किंवा ज्याला आपण अग्निशामक दल आहे असला उपाय त्या ठिकाणी चालू शकत नाही, कारण ही जी काही आग असते ही प्रचंड मोठ्या प्रमाणातली आग असते आणि या आगीला मानवी जी काही शक्ती आहे ह्या शक्तीचा काही तिथं उपयोग आज तरी चालत नाही, अशी परिस्थिती आज तरी आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर आहे पहा आणखीन एक समस्या आहे वनातील आगींच्या नंतर, की वनस्पतींची जी काही रोग व कीड आहे या संदर्भामध्ये आपण पाहिलं पाहिजे, की जे काही नैसर्गिक वनस्पती असतात या नैसर्गिक वनस्पती विशेषतः जंगलातील वनस्पती असतात यावरती आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस नाही पडला किंवा हवामान योग्य नाही राहिलं तर त्या ठिकाणी रोग व कीड वाढते आणि ही रोग व कीड वनांच्या बरोबरच परिसरातील असणाऱ्या जी काही मानवी शेती आहे त्या शेतीवरती सुद्धा येऊ शकते. अर्थात मानवी शेतीवरती मानव हा काही उपाययोजना करून आपल्या वनस्पतीचे किंवा आपल्या असणाऱ्या पिकांचं रक्षण करतो, परंतु जंगलातील वनस्पतींचं रक्षण करणं अवघड असतं, कारण जंगलावरती कोणी औषध नाही मारणार किंवा कीटकनाशक नाही मारणार आणि मग तिथलं वनस्पतींचं जे काही रोग व कीड नियंत्रणात आणणं अवघड होऊन जातं. हे रोग व कीड का निर्माण होतात हे आपण समजून घेतलं पाहिजे, की विशेषतः एक पर्यावरणामध्ये जर काही बदल घडले, समजा जर मोठ्या प्रमाणात वनस्पतींचा ऱ्हास जर झाला आणि त्या ठिकाणी जर पाऊस जर अत्यंत कमी पडला तर रोग निर्माण होण्याची शक्यता असते, किंवा पाऊस जास्त सतत पडत राहिला आणि खूप मोठ्या प्रमाणात जर दलदल निर्माण झाली तरी सुद्धा त्या ठिकाणी रोग व कीड निर्माण होऊ शकतं. म्हणजे याचं जे काही संतुलन आहे हे संतुलन राहणं, पाऊस आणि उष्णता याचं संतुलन जर राहिलं तर मग त्या ठिकाणी रोग आणि किडीचं जे काही नियंत्रण आहे हे नियंत्रण राहतं आणि त्यामध्ये बऱ्यापैकी काय होतं, रोग व कीड नियंत्रणात येऊन तिथल्या जे काही नैसर्गिक वनस्पती आहेत या नैसर्गिक वनस्पतीचं अस्तित्व टिकून राहतं आणि त्या ठिकाणचं जे काही पर्यावरण वातावरण आहे हे अत्यंत चांगल्या प्रमाणात राहतं. पहा त्याच्यानंतर समस्या आहे की अति प्रमाणात लाकूड कटाई व गुरे चराई. विशेषतः आपल्याला सर्वांना माहीत आहे की कायद्यामध्ये अनेक प्रकारच्या पळवाटा असतात. या पळवाटांचा वापर प्रत्येक क्षेत्रामध्ये होतो. आपण पाहिलेलं आहे की आपल्या भागामध्ये वाळू तस्करी चालते. वाळू तस्करी सुद्धा एक नैसर्गिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर निसर्गाचा ऱ्हासच आहे. तसंच नैसर्गिक वनस्पतींच्या बाबतीमध्ये आहे. वाळू तस्करीमध्ये आपण काय पाहतो की वाळू उपशासाठी आपण 1 ब्रासचा परवाना घेतो आणि त्या 1 ब्रासच्या परवान्यावरती आपण 100 ब्रास वाळू ओढतो आणि याला काही वेळेस शासकीय यंत्रणा सामील असते तर काही वेळेस शासकीय यंत्रणेच्या डोळ्यामध्ये धुळफेक करून हे वाळू माफिया काय करतात, प्रचंड मोठ्या प्रमाणात शासनाची आणि समाजाची फसवणूक करतात आणि निसर्गाची पिळवणूक करतात. हे वाळू तस्करीच्या बाबतीमध्ये जसं आपण पाहतोय तसंच लाकूड कटाईच्या संदर्भात आहे की काही प्रमाणात काही देश लाकूड तोडीसाठी परवाना देतात आणि त्यासाठी सुद्धा काही अटी असतात. त्यातील काही अटी मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. उदाहरणार्थ पहा की जर आपण 1 एकर क्षेत्रामध्ये जंगलतोड करणार असलो तर त्या संपूर्ण 1 एकर क्षेत्रामध्ये किती वृक्ष आहेत याचा सर्वे केला जातो आणि सर्वे करून त्या ठिकाणचं शासन त्या लाकूड कटाई करणाऱ्या लोकांना जे काही क्षेत्र आहे 1 एकर क्षेत्रावरती लाकूड कटाई करायची आहे तर त्या बदल्यात काही शासन 2 एकर, काही ठिकाणचे शासन 3 एकर, 5 एकर, 10 एकर असं वेगवेगळ्या देशामध्ये नियमावली असते की त्या ठिकाणी त्यांनी काय करायचं आहे, जंगल नव्यानं लावून द्यायचं आहे. म्हणजे इकडं आपण उदाहरणार्थ 1 एकर जंगल आपण जर तोडणार असलो तर त्याला आपण पर्यायी जी काही जागा उपलब्ध करून देणार, 1 एकर, 2 एकर, 5 एकर, 10 एकर जी काही उपलब्ध करून देईल शासन, त्या ठिकाणी त्यांनी नव्यानं वृक्षारोपण करून द्यायचं आहे आणि त्याचं वृक्ष संगोपनाची सुद्धा हमी घ्यायची. अशा प्रकारे लाकूड कटाईस परवानगी दिलं जाते, विशेषतः विकसित देशामध्ये. अविकसित देशामध्ये आणि विकसनशील देशामध्ये आपण जर बघितलं
तर अशा प्रकारची काही नियमावली आपल्याला आढळत नाही. त्या ठिकाणी फक्त लाकूड कटाईस बंधन असतं आणि तरीसुद्धा चोरी छुपे त्या ठिकाणी जंगल तोड होत असते. इतक्या मोठ्या प्रमाणात जंगलतोड होते मित्रांनो की संपूर्ण जंगल त्या ठिकाणी नष्ट होऊन जातं. फक्त ते जंगल नकाशावरतीच राहतं की हा जंगल एरिया आहे. प्रत्यक्ष जंगल तिथं अस्तित्वात राहतच नाहीये. अशा प्रचंड मोठ्या प्रमाणात लाकूड कटाई त्या ठिकाणी झालेली असते. यामध्ये मग ते लाकूड माफिया आणि सरकार आणि अधिकारी हेही बऱ्याच वेळा त्यामध्ये सामील असलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही एक समस्या आहे असं आपण म्हणू शकतो की मोठ्या प्रमाणात लाकूड कटाई करणं हे एक समस्या आहे. याचबरोबर पहा की वन साधन संपत्तीची दुसरी समस्या म्हणजे की वन चराई, विशेषतः गवताळ कुरणांच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं की जी काही क्षमता आहे गवताळ कुरणांची की विशिष्ट अशा पशुपक्ष्यांचं संवर्धन करण्याची किंवा जोपासना करण्याची, त्याच्यापेक्षा अधिक जर त्या ठिकाणी पशुपालन होत असेल किंवा पशु असतील तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चराई होऊन ती जी काही गवताळ कुरणं आहेत ती गवताळ कुरणं नष्ट होतात आणि समस्या निर्माण होतात. काय समस्या निर्माण होतात आपण वरती पाहिलेलं आहे मित्रांनो किंवा पाठीमागच्या क्लासमध्येही पाहिलेलं आहे की जेव्हा गवताळ कुरणं नष्ट होतात तेव्हा जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होते. गवताळ कुरणं नष्ट होतात तेव्हा भूमिगत पाण्याचं जे काही पातळी आहे ते पातळी उंचावत नाहीये तर ती खालावत जाते. म्हणजे पाण्याचं पर्क्युलेशन आहे ते पर्क्युलेशन व्यवस्थितरित्या होत नाहीये. अशा प्रकारे अनेक समस्या आपल्याला निर्माण झालेल्या पाहायला मिळतात. याशिवाय पर्यावरणीय गवत सुद्धा एक नैसर्गिक वनस्पती असते आणि त्यामुळं ती सुद्धा काय करते, कार्बन आणि ऑक्सिजनचं संतुलन राखण्यास मदत करते, म्हणजे पर्यावरणाचं संतुलन राखण्यास मदत करते. तर त्याच्यामध्ये सुद्धा बिघाड निर्माण होतो आणि समस्या निर्माण होतात असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर पहा पुढची जी काही समस्या आहे ही व्यापारी जंगलांचा अभाव किंवा शास्त्रीय पद्धतीचा अभाव असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. काय आहे व्यापारी जंगलांचा अभाव म्हणजे की विशेषतः जंगलांच्याकडं आपण मानवाची जर गरज आहे ना की जंगलतोड करायची आहे ना मानवाला, तर मग व्यापारी जंगल ही संकल्पना अस्तित्वात आणली पाहिजे. व्यापारी जंगलामध्ये काय असतं की जंगल लावणं आणि जंगल तोडणं या दोन्ही प्रक्रिया सतत चालू असतात. त्याला आपण व्यापारी जंगल असं आपण म्हणतो. थोडक्यात आपण असं म्हणूया की जशी आपण शेती करतो तशाच प्रकारे नैसर्गिक वनस्पती लावायची, नैसर्गिक वनस्पती वाढवायची, नैसर्गिक वनस्पती तोडायची आणि तोडण्यापूर्वी आपण दुसऱ्या क्षेत्रावरती पुन्हा आपण नैसर्गिक वनस्पती त्या ठिकाणी लावायची आहे, त्याची जोपासना करायची आहे, त्याचा विकास करायचा आहे आणि तोडणीसाठी पुन्हा ते आल्यानंतर त्याचा आपण तोड करायची आहे. म्हणजे त्याची जोपासना करणं आणि त्याचा आपण लाभ घेणं या दोन्ही गोष्टी करणं म्हणजेच आपण व्यापारी जंगल असं त्याला म्हणूया. आणि अशा प्रकारचे जे काही कन्सेप्ट आहेत या कन्सेप्ट विशेषतः आपण बघतो की पुस्तकामध्ये किंवा तज्ज्ञांच्या संकल्पनामधून आपल्याला पाहायला मिळतात. पहा, या संकल्पनामध्ये शासन फारसं लक्ष घालत नाही. शासनालाही बऱ्याच वेळा काही जंगल क्षेत्र रिकाम हवं असतं आणि मग जेव्हा त्या ठिकाणची नैसर्गिक वनस्पती संपुष्टात येते तेव्हा शासनच म्हणतं इथं आता काही वनच राहिले नाहीत, तेव्हा आपण ही भूमी दुसरं कशासाठी तरी वापरूया आणि मग त्याचा वापर दुसऱ्या काहीतरी मानवी कार्यासाठी, मग इंडस्ट्रीज उभा करण्यासाठी असेल, विमानतळाची धावपट्टी तयार करण्यासाठी असेल किंवा शालेय किंवा न्यायालय किंवा कर्मचाऱ्यांची जी काही आपण म्हणतो कार्यालय उभा करण्यासाठी असेल किंवा अनेक इतर गोष्टींच्यासाठी त्याचा वापर केला जातो. परंतु आपण जंगलांचा वापर जो आहे तो व्यापारी पद्धतीने सुद्धा करायला आपण हरकत नाही आहे. पहा, त्याचबरोबर पहा शास्त्रीय पद्धतीचा अभाव आहे की आपल्याला विशेषतः शास्त्रीय पद्धतीमध्ये की जंगलांचं शास्त्रीय महत्त्व पूर्णपणे नागरिकांना माहीत असणं हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि या पद्धतीमध्ये आपण जे काही जंगल आहे याचा जंगलाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष वापर याचं त्याला नागरिकांना ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि हे जर मित्रांनो ज्ञान त्यांना असेल तर त्या ठिकाणी जंगलांची जी काही कटाई आहे हे कटाई होणार नाही, तर जंगलांची त्या ठिकाणी
जोपासनाच होईल असं आपल्याला छाती ठोकपणे सांगता येईल पहा. कारण प्रत्यक्ष जर आपण बघितलं तर जंगलांचा आपल्याला जो काही उपयोग आहे तो कमी दिसतो, परंतु शास्त्रीय दृष्टिकोनातून जर उपयोग जर आपण पाहिला तर तो जास्त दिसतो, व्यावहारिक दृष्टिकोनातून तो कमी दिसतो. म्हणून शास्त्रीय पद्धतीचा जो काही आपण तिथं अभ्यास केला पाहिजे किंवा शास्त्रीय पद्धतीचा जो अभाव आहे ती एक समस्या आहे, तर तो अभाव दूर करून तिथं अभ्यास एक भाग असतो आणि शास्त्रीय पद्धतीचा वापर हा एक भाग असतो. याचा आपण वापर केला पाहिजे आणि या अभ्यासाचा वापर केल्यानंतर आपोआपच मग तिथं प्रत्यक्ष कारवाई किंवा त्याचा आपण शास्त्राचा आपण तिथं वापर करू शकतो पहा. तर या गोष्टी आहेत, या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आणि शास्त्रीय पद्धतीचं मग मी उदाहरण सांगत होतो की अभ्यासातून व्यावहारिक उपयोग आणि शास्त्रीय उपयोग. व्यावहारिक उपयोगामध्ये आपल्याला जंगल सरपणासाठी, जंगल आपल्याला मध किंवा आपल्याला जंगल आपल्याला औषधी वनस्पतीसाठी अशा काही मोजक्या गोष्टीसाठी आणि तसं आपण पैशामध्ये आपण मोजमाप करू आणि आपण म्हणू की काही फारसे पैसे मिळत नाहीत जंगलापासून, आपण याच्याऐवजी आपण इथं तोडलं आणि इंडस्ट्रीज उभा केली तर प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान निर्माण होणार आहे. परंतु शास्त्रीय अभ्यास केला तर एक झाड किती ऑक्सिजन निर्माण करतं, एक झाड किती मोठ्या प्रमाणात कार्बनचं काय करतं, शोषण करतं, किंवा ह्या सगळे जे काही झाड आहेत हे झाडं म्हणजेच ते काय आहेत की हवा शुद्धीकरणाच्या गिरण्या आहेत, चाळण्या आहेत. हे लक्षात आल्यानंतर याची जर आपण पैशामध्ये मोजमाप केली तर आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात दिसेल. यालाच आपण शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्याची गरज आहे असं आपण म्हणूया. परंतु या पद्धतीचा अभाव असल्यामुळं वनसाधन संपत्तीसाठी एक समस्या निर्माण झालेली आहे असंही आपण म्हणू शकतो. यानंतर मित्रांनो, आदिवासी व स्थानिक लोकांना अयोग्य सवलती. जे काही स्थानिक लोक आहेत आणि विशेषतः जंगलामध्ये आदिवासी लोक राहतात, या लोकांच्यावरती फारसे निर्बंध घातले जात नाहीत. आणि मग पहा की यांच्या साह्यानं, म्हणजे हे आदिवासी लोक आहेत किंवा स्थानिक लोक आहेत, यांच्या मदतीनं, यांच्या साह्यानं इतर लोकसुद्धा यामध्ये उतरतात आणि छुप्या पद्धतीनं या असणाऱ्या आदिवासी लोकांना, स्थानिक लोकांना समोर करून छुप्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जंगलांची तोड केली जाते किंवा पशूंची शिकार केली जाते किंवा पक्ष्यांची हत्या केली जाते असं चित्र आपल्याला, किंवा लाकडाची मोठ्या प्रमाणात तस्करी म्हणूया आपण. तस्करी कशाला म्हणतात तर नियमबाह्य गोष्टीनं जेव्हा एखादी गोष्ट घडते तेव्हा त्याला तस्करी असं म्हणतो. मग ती तस्करी खनिजांच्या संदर्भात असेल, वाळूच्या संदर्भात असेल किंवा वनस्पतीच्या संदर्भात असेल, तर ही तस्करी चालते. आणि म्हणून आज काळाची गरज आहे की आदिवासी लोक असतील किंवा स्थानिक लोक असतील, यांना सुद्धा फारशा सवलती न देता त्यांच्यावरती सुद्धा निर्बंध घालणं आणि त्यांच्यावरती सुद्धा सुपरविजन ठेवणं, किंबहुना सुपरविजन हा भाग जरी महत्त्वपूर्ण असला तरी त्याच्याही पेक्षा एक भाग महत्त्वाचा आहे की या लोकांना या वनस्पतीचं आणि या वनस्पतीच्या महत्त्वासंदर्भात जनजागृती करणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य आपण करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे कार्य त्यांना वनस्पतींचं महत्त्व कळेल, वनस्पतीमुळं काय काय होतं, पर्यावरणाचं संतुलन होतं किंवा वैश्विक उष्मासारख्या जे काही समस्या आहेत या समस्या दूर होऊ शकतात, किंवा प्रदूषणासारख्या समस्या आहेत या दूर होऊ शकतात, किंवा जे काही ओझोनचा ऱ्हास होत चाललेला आहे त्याच्यासारख्या समस्या आहेत या नष्ट होऊ शकतात, किंवा जमिनीची होणारी धूप आहे या समस्या नष्ट होऊ शकतात, किंवा आपण म्हणतो की पुरासारख्या समस्या नष्ट होऊ शकतात. अशा अनेक समस्या ज्या आहेत या अनेक समस्या कशा नष्ट होतात, ज्या प्रचंड हाहाकार माजवून देणाऱ्या समस्या आहेत, या समस्येवरती उपाययोजना म्हणून आज वनांच्याकडे आपण पाहतो ते सर्व त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि याशिवाय सुद्धा ज्या काही छोट्या मोठ्या उपयोग आपल्याला आहेत वनस्पतींचे ते सुद्धा आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि त्यांना वन हे आपल्यावरती कसं उपकार करतंय, वन हे आपले कसं रक्षण करतंय, वन हे कसं आपल्यावरती कृपा करतंय हे आपण त्यांच्या लक्षात आणून दिलं पाहिजे. आणि अशा प्रकारची जेव्हा आपण जनजागृती करू आणि सोबत आपण काही कायदे करू आणि त्यांच्यावरती आपण निर्बंध घालू, तेव्हा ह्या दुहेरी गोष्टीतून जर आपण गेलो
तर आपल्याला या ठिकाणी निश्चितपणे जी काही ही आदिवासी आणि स्थानिक लोक जे काही यांना अयोग्य जे काही सवलती दिल्या जातात त्या समस्या ठरतायत, त्या समस्या आपण त्याच्यावरती निराकरण होऊ शकेल. आपण मित्रांनो या ठिकाणी समस्या अभ्यासल्याच, याशिवाय या समस्यांचा जी काही उपाययोजना आहेत या उपाययोजनांच्या वरती सुद्धा आपण सोबत चर्चा केलेली आहे, अभ्यास केलेला आहे, हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. तेव्हा आपली जी काही प्रमुख साधन संपत्ती आहे, जलसाधन संपत्ती नंतरची जी काही वनसाधन संपत्ती आहे, ही वनसाधन संपत्तीचा अभ्यास या ठिकाणी मित्रांनो संपतो. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.